शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिलाच असेल की आता शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 3000 रुपयात टोकन यंत्र मिळणार आहेत। मित्रांनो वाढती महागाई आणि वाढती रोजंदारी याचाच विचार करून राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काही उपक्रम सुद्धा हाती घेतलेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी बऱ्याच योजनेचा लाभ सुद्धा मिळवला आहे। तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने एक नवीन पाऊल उचललं। शेती क्षेत्रातील आधुनिकीकरणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने कृषी यंत्र अनुदान योजना सुरू केली। बऱ्याच दिवसापासून बरेच शेतकरी या योजनेचा लाभ सुद्धा घेत आहेत। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे। या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे शेती क्षेत्रात यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देणं आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणं हा याचा मुख्य उद्देश आहे। तर मित्रांनो नेमकी काय माहिती आहे याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। संपूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप समजून घ्या आणि याचा अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर मित्रांनो शेवटमध्ये व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। आणि मित्रांनो अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहावे हाच हेतू आपल्या या YouTube चॅनलचा आहे। त्यामुळे तुम्ही अद्याप आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं असेल, चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवायचं आहे। याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। मग आता नेमकी काय आहे माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी योजना देण्यासाठी तत्पर असतात। तर आता या योजनेचा मुख्य घटक काय आहेत हे पाहूया। महाराष्ट्र शासनाच्या कृषी यंत्र अनुदान योजनेमध्ये विविध जातीच्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या दरांनी सबसिडी देण्यात येत असते। सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40% पर्यंत सूट मिळते, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना 50% पर्यंत अनुदान देण्यात येत असतं। तर आता ही व्यवस्था सामाजिक न्यायाच्या तत्वावर आधारित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळावा यासाठी राज्य सरकारने ही व्यवस्था लागू केली आहे। जी आता वाढती महागाई आणि रोजंदारी आहेत, शेतकऱ्यांचं खच्चीकरण न व्हावं, शेतकऱ्यांचे काम जलद गतीने व्हावं, शेतकऱ्यांची पेरणी वेळेवर व्हावी म्हणून टोकन पेमेंटची सोयीस्कर व्यवस्था राज्य सरकारने केली आहे। या योजनेची एक खास बाब म्हणजे शेतकऱ्यांना फक्त 10,000 रुपये टोकन पेमेंट आता हे करावं लागणार आहे। ही रक्कम अर्ज करताना भरावी लागते आणि त्यानंतर शेतकऱ्यांना निवडलेल्या कृषी यंत्रावर ठरलेल्या अनुदानाचा फायदा हा शेतकऱ्यांना मिळणार आहे। ही व्यवस्था शेतकऱ्यांसाठी अतिशय सोयीस्कर आहे, कारण त्यामुळं त्यांना संपूर्ण रक्कम एकाच वेळी द्यावी लागत नाहीत आणि टोकन सिस्टीममुळे अनेक शेतकरी या योजनेचा फायदा सुद्धा आता घेता येणार आहेत। तर मित्रांनो अर्ज कसा करायचा, तर मित्रांनो तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर तुम्ही महाडीबीटी फार्मर या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता। अर्ज एकदम सोपा आणि सोयीस्कर आहेत। या संदर्भात आपल्या YouTube चॅनलवर बरेच व्हिडिओ महाडीबीटीचे आपण बनवून ठेवले आहेत, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ठेवली आहे। लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज घरबसल्या सुद्धा भरू शकता। आणि मित्रांनो तुम्हाला जर अर्ज हा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन सेंटर CSC सेंटर आपले सरकार सेंटरवर जाऊन महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज हा करू शकता। तर आता याचं अनुदान कसं मिळणार, तर मित्रांनो आता टोकन यंत्र फक्त शेतकऱ्यांना 3000 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच शेतकऱ्यांनी अगोदर अर्ज भरायचा आहे। अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांची निवड झाल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण डॉक्युमेंट शेतकऱ्यांना महाडीबीटी या पोर्टलवर अपलोड करायचे आहेत। जसे डॉक्युमेंट अपलोड होतील त्याचबरोबर शेतकऱ्यांना याचं अनुदान थेट डायरेक्ट महाडीबीटी डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारे फक्त 3000 रुपयात तुम्ही टोकन यंत्र मिळू शकता आणि एका टोकन यंत्रावर कमीत कमी 3 शेतकऱ्यांना 3 मजुरांची मजुरी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी वाचणार आहेत। असा शेतकऱ्यांचा स्टेप बाय स्टेप मित्रांनो फायदा सुद्धा होणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीयोग्य ट्रॅक्टरचे जे अवजार असतात किंवा ट्रॅक्टर घ्यायचा असेल किंवा कोणत्या प्रकारचे शेततळ घ्यायचं असेल, शेततळाच्या अस्तरीकरणासाठी अर्ज करायचा असेल तर महाडीबीटी फार्मर या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि महाडीबीटी पार्टनरद्वारे शेतकरी बऱ्याच योजनेचा लाभ मित्रांनो घेऊ शकतो। तर मित्रांनो अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब नक्कीच करून ठेवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे। आणि मित्रांनो अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ आणि आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नेहमीच मदत मिळावी म्हणून आपण आपल्या या चॅनलवर नेहमीच शेती संदर्भात योजनेचे व्हिडिओ
नेहमीच टाकत असतो। त्याचबरोबर आता आपण टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप असे बऱ्याच सोशल मीडियाची लिंक सुद्धा आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। शेतकऱ्यांना तसेच विद्यार्थी मित्रांना बऱ्याच योजनेचा लाभ मिळावा म्हणून आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून नेहमीच आपण तत्पर असतो। तर मित्रांनो, वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची। तोपर्यंत थांबतो। जय जवान, जय किसान।